रणभूमी मराठी न्यूज। प्रभाग क्रमांक 10 मध्ये मनसेचा विजय संकल्प मेळावा उत्साहात संपन्न। नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 10 पिंपळगाव बहुला येथे शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विजय संकल्प मेळावा आणि जनसामान्य संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम मनसे शहर उपाध्यक्ष आणि इच्छुक उमेदवार विशाल संपत भावले यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। या मेळाव्यास मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचक, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, नाशिक पश्चिम विधानसभा निरीक्षक संदीप दोंदे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बगडे, महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता ढेरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात थोर पुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी विशाल भावले यांनी कोणतेही सत्तेचे पद नसताना प्रभाग क्रमांक 10 मध्ये केलेल्या विविध सामाजिक कार्यांची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून नागरिकांना दाखवण्यात आली। ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, महिलांसाठी रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत तसेच रस्ते आणि वीज समस्यांसाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती यावेळी सादर करण्यात आली। प्रभागातील 2 ठिकाणी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशाल भावले सातत्याने कार्यरत असल्याचे मान्यवरांनी सांगितले। यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी विशाल भावले हे आमच्या कुटुंबातील सदस्य असल्याची भावना व्यक्त करत आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांना खंबीर पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले। याप्रसंगी ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षश्रेष्ठींसमोर विशाल भावले यांच्या उमेदवारीची शिफारस केली जाईल अशी ग्वाही दिली। या विजय संकल्प मेळाव्यात 50 ते 60 तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला। पिंपळगाव बहुला आणि सातपूर परिसरातील हजारो नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन विशाल भावले यांच्या सहकार्याने अर्जुन भावले, तुषार भावले, राहुल भावले, युवराज भावले, गणेश भावले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केले होते। एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे, इथं एवढी मोठ्या संख्येने गर्दी उपस्थित आहे, ही खऱ्या अर्थाने तुझी विजयाची नांदी आहे। परंतु आपल्या सगळ्या बांधवांना आणि भगिनींना मी सांगू इच्छितो, विशाल भाऊ भावले आहे याच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभा राहावं अशी तुम्हाला मी आग्रहाची विनंती करतो। आणि तुम्ही विशाल भाऊला येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतरूपी तुम्ही त्याला निश्चित तुम्ही त्याला आशीर्वाद द्यावा अशी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पिंपळगाव गावापुरता मर्यादित राहिलेला नाहीये। विशाल भावले अशोकनगर परिसरामध्ये गेली 2-3 वर्षापासून सतत अशोकनगर वासियांच्या सुद्धा अशोकनगर नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये सतत अग्रेसर राहिलेला आहे। ज्या ठिकाणी विशाल भावलेनं पक्षाचं त्याचं कार्यालय त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, त्याचं त्या ठिकाणी त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या भागातली खऱ्या अर्थानं गुंडगिरी मोडून काढण्याचं काम विशाल भावले त्या ठिकाणी करतोय। आणि कधी कोणालाही न घाबरणारा, कुठल्याही गुंडगिरीला न घाबरणारा, सतत नागरिकांच्या हितासाठी कोणाच्याही अंगावर जाण्याची तयारी, ही ताकद ही विशाल भावलेमध्ये आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 मध्ये सन्माननीय प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, शहराध्यक्ष सन्माननीय सुदाम कोंबडे, सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व माता भगिनी, खरं हा विजयी संकल्प मेळावा आमच्या विशाल भावले हा नाशिक शहराचा उपाध्यक्ष आहे आणि अतिशय चांगलं काम त्याचं चालू असताना आज त्याने एक त्याची भावना व्यक्त केली की आम्हाला विचारलं कोर कमिटीला मला प्रभाग क्रमांक 10 मध्ये कार्यक्रम करायचा आणि अतिशय मोठा सुंदर असा कार्यक्रम, त्याच्यावरही प्रेम करणारी सर्व प्रभागाने नागरिक उपस्थित होते आणि त्याचा एक ध्येय की या प्रभाग क्रमांक 10 साठी चांगलं काम करण्यासाठी
एक गुन्हेगारीमुक्त, भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त प्रभाग व्हावा आणि विकास चांगला व्हावा, सगळ्यांना न्याय द्यावा हा त्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 4 वर्षापासून विशालचं या भागामध्ये खूप चांगलं काम चालू आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज हा मेळावा ठेवला. आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्ही निश्चितपणे त्याच्यासाठी सर्व कोर कमिटी प्रयत्न करू आणि त्याला त्याच्या ज्या इच्छा त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चितपणे त्याच्या पाठीमागे उभे राहू आणि आज त्याला खूप शुभेच्छा. एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढे नागरिक आले त्यांनाही धन्यवाद. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातपूर विभाग प्रभाग क्रमांक 10 विजय संकल्प मेळावा आज आम्ही आयोजित केला होता. त्या मेळाव्याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर त्यांचेही आभार आणि आले सर्व माझे बंधू भगिनी माता भाऊ जे असतील त्यांचे पण आभार. खरं तर हा विजय संकल्प मेळावा हा आमचा विजयाची नांदीच राहणार आहे, कारण येणारी निवडणूक आहे ती आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला मनसेचा भगवा या प्रभाग 10वर फडकवायचा आहे. त्यासाठी माझे सर्व सहकारी जीव तोडून काम करत आहे. मी सर्व सहकाऱ्यांचे पण आभार मानतो. सगळे माझे गावातले असतील, अशोकनगरचे असतील, पक्षाचे असतील, सगळ्या सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो का त्यांनी मला एवढं सहकार्य केलं आणि या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन माझ्या एकट्याचं नसून सर्व सहकाऱ्यांचं आहे. त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं मी आभार मानतो आणि निश्चित या प्रभाग 10मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोरांनी घोडदौड करील आणि 100% विजयाचा गुलाल उडणार म्हणजे उडणारच एवढंच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.